सध्या उन्हाची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हीटमुळे बऱ्याच जणांना खूप त्रास होताना दिसून येतो. तर होमिओपॅथीमध्ये या समर कंप्लेंटसाठी काय मेडिसिन असतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार, मी डॉक्टर भारती होमिओपॅथी क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. उन्हाळ्यात सर्वात कॉमन होणारी समस्या म्हणजे घामोळ्या. त्याला प्रिकली हीट असे म्हणतात. शरीर उन्हाळ्यामध्ये थंड राहण्यासाठी भरपूर घाम तयार करत असतं. तर या घाम ग्रंथींच्या ओपनिंगला काही कारणामुळे जर ब्लॉक झालं तर हा घाम आतल्या आत साचायला लागतो व त्या ठिकाणी एक लाल कलरची फोड येते. त्यालाच घामोळ्या म्हणतात. काहींना फक्त उन्हाळ्यामध्येच घामोळ्यांचा त्रास होतो, तर काहींना तिन्ही ऋतूमध्ये घामोळ्यांचा त्रास होतो. तर अशा घामोळ्यासाठी होमिओपॅथीमध्ये रस्टॉक्स, ग्रॅफायटिस व सल्फर नावाचे मेडिसिन घामोळ्यावर खूप चांगले ॲक्शन करतात. दुसरा महत्त्वाचा त्रास म्हणजे हीट स्ट्रोक. त्याला उष्माघात असे म्हणतात. खूप जास्त वेळ उन्हामध्ये संपर्क आल्यानंतर डोकं जड होणं, अंगामध्ये एक नकळत थकवा जाणवतो व चक्कर येते. तर अशा कंप्लेंटसाठी होमिओपॅथीमध्ये जेल्सेमियम, ग्लोनाइन व बेलाडोना नावाची मेडिसिन आहेत का ती उष्माघातावर काम करतात. तिसरा होणारा त्रास म्हणजे सनबर्न. खूप जास्त वेळ उन्हाशी कॉन्टॅक्ट आल्यानंतर त्वचेची आग व्हायला लागते, खाज येते व तेथील त्वचाही काळवंटते. तर अशा कंप्लेंट्ससाठी होमिओपॅथीमध्ये कॅन्थॅरिस, आर्टिका युरेन्स व कॅलेंडुला नावाची मेडिसिन असतात. आता चौथा त्रास म्हणजे हीट रॅश. खूप जास्त वेळ उन्हाशी कॉन्टॅक्ट आल्यानंतर स्किनला ब्लिस्टर येतात, तेथे खाज येते, तेथील त्वचा लाल होते. तर अशा कंप्लेंटसाठी होमिओपॅथीमध्ये रस्टॉक्स, ग्रॅफायटिस व सल्फर नावाची मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे ॲक्शन करतात. उन्हाळ्यामध्ये उन्हाळा लागण्यासाठी उन्हाळ्याचा त्रास असेल तर होमिओपॅथीमध्ये कॅन्थॅरिस व ॲफिस नावाची मेडिसिन खूप चांगली ॲक्शन करतात. व डोकेदुखी, उन्हात गेल्यानंतर किंवा उन्हामधून आल्यानंतर लगेच डोकेदुखीचा त्रास होतो. तर अशा कंप्लेंटसाठी होमिओपॅथीमध्ये बेलाडोना व ग्लोनाइन नावाची मेडिसिन खूप चांगल्या रीतीने काम करतात. पण ही मेडिसिन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. म्हणून जर उन्हाळ्यासंदर्भात काही त्रास असेल तर जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरला कन्सल्ट करा. थँक्यू.